तथागत भगवान गौतम बुद्ध, बोधिसत्व परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या महामानवांना वंदन करून आज विस्तीर्ण अशा पटांगणामध्ये महात्मा फुले चौक, नंदनवन कॉलनी यांच्या संयुक्त विद्यमाने परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा 134वा जयंती उत्सव आपण सर्वजण अत्यंत आनंदात उत्साहात साजरा करत आहात। या आजच्या कार्यक्रमामध्ये औरंगाबादमधले आमचे सगळे पॅन्थरच्या चळवळीतले सगळे दिग्गज, RPIच्या सर्व गटातटाचे सर्व दिग्गज कार्यकर्ते, नेते, पदाधिकारी, मान्यवर आज या अत्यंत सुंदर अशा कार्यक्रमामध्ये उपस्थित आहेत। ज्यांचा कार्यक्रम आपण पाहत आहात त्या सीमा पाटील आणि ज्वाली भाऊ मोरे यांना मी अनेक वर्षापासून ओळखतोय। अनेक कार्यक्रमाचं आयोजन मी त्यांचं केलेलं होतं पूर्वी, परंतु व्यस्त कार्यक्रमामुळे भेट कधी होत नाही। परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्यासाठी काय केलेलं आहे ते मी सांगण्याची आवश्यकता आपल्याला नाही, पण बाबासाहेबांनी जो विचार दिला त्याची कृती करणं मात्र आवश्यक आहे। उत्तुंग असे विचार आहेत बाबासाहेबांचे, त्यांचं स्मरण करून त्या विचाराचा प्रचार आणि प्रसार करून त्याची अंमलबजावणी कशी करता येईल यासाठी आपल्या जनतेनं मनापासून कार्य करावं। बाबासाहेबांनी सांगितलं, शिका, संघटित व्हा। आता संघर्ष तर आपण करतच आलेलो आहे, परंतु बाबासाहेब म्हणाले ते शिकल्याशिवाय आपला तारणोपाय नाही, आणि म्हणून आपण शिकलं पाहिजे। त्याला प्राधान्यक्रमानं आपण ते स्वीकारावं आणि येणाऱ्या पिढीला सक्षम करण्यासाठी आपण सर्वांनी प्रयत्न करावेत। हल्लीचा काळ फार भयानक आहे। जातीवाद, धर्मांध प्रवृत्ती प्रचंड वाढत चाललेली आहे। लोकशाहीला धोका निर्माण झालेला आहे। परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेली राज्यघटना बदलण्याचं षडयंत्र या देशामध्ये सुरू आहे, ते हाणून पाडण्यासाठी सगळ्यांनी एकत्रितपणे काम करावं, संघर्ष करावा, आणि बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेला हा लोकशाहीचा पाया राज्यघटनेच्या रूपानं आपण मजबूत करावा। हीच बाबासाहेबांच्या जयंतीच्या दिनानिमित्तानं आपल्याला शुभेच्छा देतो, अपेक्षा बाळगतो। आणि या ठिकाणी आपण मला बोलवलं तर जे मिलिंद दाभाडे यांनी पलीकड नंदनवन कॉलनीमध्ये अत्यंत देखणं आणि सुंदर असं बुद्धविहार बांधलेलं आहे। त्याचा उद्घाटन सोहळा सकाळी झाला। मला सकाळी येता आलं नाही, बीडचा कार्यक्रम असल्यामुळे बीडला निघून गेलो। येते वेळेस त्यांनी आग्रह केला, माझी संपूर्ण कुटुंबीय माझं सोबत होतं। 8:30चं फ्लाईट होतं, 8:45चं, पण फॅमिलीला घालवलं आणि भाऊंच्या प्रेमापोटी बुद्धविहाराला व्हिजिट केली। अत्यंत सुंदर देखणं असं बुद्धविहार मिलिंद भाऊ आणि त्यांच्या सहकार्याने उभं केलेलं आहे। आणि नंदनवन कॉलनी आणि आजूबाजूच्या परिसरातल्या आपल्या जनतेने सुद्धा भाऊंना जो प्रत्येक वर्षी मोठेपणा दिला, 5 वर्षातनं एकदा प्रेम दिलं, ते आहेच। आणि त्या जोरावर तुमच्या आशीर्वादाने ते सतत महापालिकेमध्ये निवडून येत आहेत आणि निवडून आल्यानंतर सत्ता हातात येते
आणि सत्ता आल्यानंतर काम कशा पद्धतीचं करावं लागतं याचं ज्वलंत उदाहरण मिलिंद भाऊ दाभाडे आणि मी स्वतः चंद्रकांत हंडोरे सामाजिक न्याय मंत्री असताना जे काही आपण तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादानं केलं ते सगळा महाराष्ट्र जाणतो. मी त्या खोलात जात नाही. सीमाताईंचा ज्वाली मोरेंचा कार्यक्रम आपल्याला बघायचा आहे.